लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मुख्य रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र निर्माण झालंय। थोडा देखील पाऊस झाला तर या भागात रस्त्यावर पाणीच पाणी होतं। पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना आणि वाहनधारकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते आणि या परिसरात 2 ते 3 शाळा आहेत, त्यामुळे शेकडो विद्यार्थी याच रस्त्यावरून दररोज ये-जा करतात आणि या पाण्यातून वाहने जोरात गेल्यानंतर अनेकदा नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर हे साचलेलं पाणी पडतं, त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। ही समस्या आजची नसून गेल्या अनेक 10 ते 15 वर्षापासूनची ही समस्या आहे। अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाण्यात बसून आणि वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनही केली, मात्र ही समस्या अजूनही मनपाकडून सोडवता आली नाही। त्यामुळे या भागातील नागरिकांनी देखील संताप आता व्यक्त केलाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। ही जर तुम्ही परिस्थिती पाहायला गेला तर मागील 10 ते 15 वर्षापासून ही परिस्थिती आहे। वारंवार निवेदन देऊन तात्पुरतं डागडुजी केली जाते। तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी 3दा रोड झालाय आणि 3दा रोड होऊन पण हीच परिस्थिती आहे। आणि काल परवा दिवशी तर इथं पाहायला गेला तर झाडूनी पाणी ढकलण्याचं काम लातूर शहर महानगरपालिकेने केले। एकंदरीत शहरामध्ये आमरत 1 आमरत 2 ड्रेनेजचे काम चालू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर नक्कीच जे काम चालू आहेत ते बोगस आहेत आणि निकृष्ट दर्जाचे आहेत। त्याच्यामुळं कुठे म्हणजे आता हे जे रोडवर पाणी साचत आहे ते ड्रेनेज मध्ये जाणं अपेक्षित असताना ते रोडवर थांबत आहे, म्हणजे जे ड्रेनेजचं काम चालू आहे ते बोगस आहे। यापूर्वी इथं 2 आयुक्त येऊन गेले, उपायुक्त येऊन गेले, विविध अधिकारी अभियंता येऊन गेले, पण इथलं काही प्रश्न मिटला नाही। आज तुम्ही पाहायला गेलात तर अभ्यास दौरे चालू आहेत। मला त्या सर्वांना सांगायचंय की बाबा शहराच्या विकासासाठी तुम्ही अभ्यास दौरे करा। त्यासोबतच काही नगरसेवक काही भागामध्ये रील टाकत आहेत याच भागातले, आणि इथली रील टाका, ह्याही कामाची रील टाका अशी आमची त्यांना विनंती आहे। जर तुम्हाला आणखी एक सांगायचं झालं तर या भागामध्ये गटनेते याच वार्डातले नगरसेवक आहेत आणि इथून थोडं पुढे स्थायी सभापती राहतात। म्हणजे सांगायचं झालं तर दोन्ही नेते ह्याच रोडने ये-जा करतात। यांना ह्या गोष्टीचं निराकरण करता येत नाही का, असा मोठा प्रश्न आज आमच्या समोर उपस्थित आहे। एकंदरीत तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही किती आंदोलन केलं तर पूर्व भागात काही विकास होणार नाही, कारण अशी मानसिकता झालेली आहे की पूर्व भागामध्ये इलेक्शनच्या टायमाला आम्ही काही वाटलो केलो म्हणजे इथले लोक काय म्हणतात ते त्यांना काही देणं घेणं नाही, समस्याचं काही देणं घेणं नाही, अशी आमच्या राजकीय पुढाऱ्यांना नगरसेवकांना मानसिकता होत नाही सध्याला।